हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं कल्याणी की कहाणी 07 या माझ्या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसत नाही आहे कारण मी हा व्हिडिओ शूट करते आहे. तर आम्ही चाललो आहे आमच्या घरच्या लग्नाला. माझ्या लग्नानंतर हे पहिलंच लग्न होतं माझ्या घरचं आणि मी माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा घरी पण जात होते, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. आणि तुम्ही जसं बघू शकता मागे धुरंधरचं पोस्टर पण आहे. तर तेव्हा धुरंधर थिएटर्समध्ये येणार होती आणि मला बघायची खूप इच्छा होती, पण मला तेव्हा ती बघता आलेली नव्हती. नेक्स्ट डे सकाळी आम्ही घरी पोहोचलो आणि माझा लहान भाऊ मला पिक करायसाठी आला होता. पिक करायला नाही, भेटायला आला होता ॲक्च्युली. जस्ट हाय म्हणायसाठी एवढं दुरून. आणि तो तिथे आपली बॉडी फ्लेक्स करत होता. नंतर मग आम्ही घरी जायसाठी निघालो. तेव्हा असं वाटलं की स्वतःच्या घरी आल्यावर किती छान फील होतं, हे ओळखीचे रस्ते आणि हे सगळं बघून. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा जिमी आमची वाट बघत होता आणि इतका क्यूट. त्याच्याकडे जेव्हा कॅमेरा केला त्याच्या जेव्हा लक्षात आलं की तो व्हिडिओमध्ये येतो आहे, त्याने कॅमेऱ्यामध्ये बघितलंच नाही. बट जनरली मला पेटची खूप भीती वाटते, बट आमचा जिमी खूप फ्रेंडली आहे तसा. आम्ही पोहोचलो त्या दिवशी शनिवार होता आणि क्षितेजचा उपवास होता, त्यामुळे तो भगर खात होता. तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला तर तो मला म्हणत होता की शूट करू नको मला खाताना. नेक्स्ट डे आम्ही माझ्या घरी गेलो. त्या दिवशी माझं वर्क फ्रॉम होम होतं आणि क्षितेज पण घरूनच काम करतो, त्याच्यामुळे मग आम्ही दोघंही सोबत बसून काम करत होतो. आणि क्षितेजला माझ्या घरी पुरणपोळीचा पाहुणचार होता, तर आम्ही दोघंही काम संपवत संपवत जेवणाची वाट बघत होतो. क्षितिजचा लंच ब्रेक झाला आणि तो जेवायला बसला होता. त्याला माहीत होतं मी हा व्हिडिओ शूट करणार आहे, त्याच्यामुळे तो एकदम सावधान परिस्थितीत बसला होता. आणि माझे काकासुद्धा, त्यांना पण सवय नाही आहे, तर ते पण दोघं पण ऑकवर्ड झाले होते खूप हा व्हिडिओ शूट करताना. नंतर संध्याकाळी मी गेले माझा हेअरकट करायसाठी, कारण मला लग्नासाठी हेअरस्टाईल करायची होती नवीन आणि मी खूप दिवसांपासून हेअरकट केला नव्हता. त्याच्यामुळे मी वाट बघत होते की मला कधी एकदा यवतमाळला जायला मिळेल आणि मी माझा हेअरकट करेन. जनरली मी माझा हेअरकट आर्टिस्ट सलून म्हणून एक आहे तिथूनच करते आणि तिथले हेअरस्टायलिस्ट खूप छान हेअरकट करून देतात, त्याच्यामुळे मला इथे नेहमी जायला आवडतं. आणि मी वाट बघत असते की नेक्स्ट टाईम मी कधी यवतमाळला जाईन जेणेकरून मला तेव्हा हेअरस्टाईल किंवा हेअरकट करून घेता येईल त्यांच्याकडनं. फायनली माझा हेअरकट हा काहीतरी असा दिसत होता आणि तो मला खूप आवडला. नेक्स्ट डे आम्ही निघालो होतो लग्नाला जायसाठी. तर हे लग्न होतं माझ्या मामाच्या मुलाचं आणि आमच्या जनरेशनमध्ये मी सगळ्यात लहान आहे माझ्या मामा आणि मावशीच्या मुलांमध्ये. तर माझ्या लग्नानंतर हे पहिलं लग्न होतं आणि मी खूप एक्सायटेड होते या लग्नासाठी. तुम्ही बघू शकता हा सगळा केलेला मेकअप मी स्वतः केलेला आहे, घरी केलेला होता. आणि मला तसं काही जास्त मेकअप येत नाही, बट मी माझ्या एंडनी ट्राय केलं होतं की ह्यावेळेस मी पूर्ण मेकअप स्वतःचा स्वतः करेन. नंतर आम्ही निघालो. ऊन भरपूर होतं, बट उत्साह खूप होता कारण आम्हाला लग्नाला जायचं होतं. ऊन खूप होतं म्हणून आम्ही एका झाडाखाली थांबलो होतो आणि तेव्हा सगळ्यांना मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतलं. यात माझी आई, मावशी आणि माझ्या बहिणी पण आहेत. आणि नंतर मग आम्ही गेलो नाचायला. तुम्ही बघू शकता भरपूर ऊन होतं बाहेर, बट नाचणं तर बंद. लग्नात गेल्यानंतर थोडं तरी नाचायला पाहिजे, म्हणून आम्ही मस्त नाचून घेतलं एवढं ऊन. नंतर नवरदेव पण आमच्यासोबत नाचायला आला होता. मग नवरदेवाची मंडपात एंट्री झाली आणि त्याच्यासोबत नंतर नवरीचीही एंट्री होणार होती. हे लग्न मी पहिल्यांदा असं ऑडियन्स म्हणून किंवा आता मी कसं एक्सप्लेन करू की लग्न झाल्यानंतरचं पहिल्यांदा अटेंड केलेलं लग्न हा एक्सपिरियन्सच काहीतरी नवीन होता. आणि आम्ही मस्त मजा बघत होतो. आम्हाला असं वाटलं होतं आमचा भाऊ रडेल,
बट तो काही रडला नाही. आणि ह्यांचं इथे फोटोशूट सुरू होतं मस्त. लग्न लागलं आणि त्याच्यानंतर घरचे सगळेजण बसून चर्चा करत होते. त्यात माझे पप्पा, मामा, दादा सगळेजण बसून इकडच्या तिकडच्या गोष्टी करत होते आणि आम्ही वाट बघत होतो की आमचा नंबर कधी येतो लग्न लावायसाठी. ते कारण खूप जास्त गर्दी झाली होती स्टेजवर. त्याच्यानंतर मग आम्ही 1-2 रील्स शूट केल्या सगळेजण मिळून आणि खूप मजा आली आम्हाला ह्या रील्स शूट करताना, कारण कोणासोबत कॉर्डिनेशन होत नव्हतं, पण खूप मजा आली. नंतर आम्ही जेवण करायला गेलो. मस्त जेवलो, जेवणावर ताव मारला आणि मग आणखीन फोटोज काढले. मग नंतर आम्ही रुखवत बघितला की रुखवतात काय काय ठेवलेलं होतं. जनरली गावातली जी लग्न असतात त्याच्यात भरपूर काही काही ठेवतात. त्याच्यामुळे आम्हाला हे बघायचं होतं की तिथे काय काय आहे, म्हणून आम्ही बघायला गेलो होतो. नंतर आम्ही स्टेजवर गेलो लग्न लावायसाठी. लग्न लावले, फोटो काढले. आणि ही जी साडी आहे ती मी मुंदडा उद्योगमधून ज्या 2-3 साड्या घेतल्या होत्या त्यापैकी एक साडी ही पण आहे. नंतर आम्ही आमच्या कझन्सचा ग्रुप फोटो काढला. नंतर आम्ही गेलो क्षितिजच्या घरची शेती बघायला. जवळच्याच एका गावात जिथे हे लग्न होतं तिथून ते गाव एकदमच अर्ध्या तासाच्या डिस्टन्सवर होतं. तर मग आम्ही डिसाईड केलं की चला आपण जाऊन शेती पण बघूया. आणि माझा मेकअप काहीसा असा झाला होता. पूर्ण दिवसभर हा मेकअप खूप छान टिकला आणि एकदम बेसिक प्रॉडक्ट वापरून मी हा मेकअप केला होता. पण मला खूप छान वाटत होतं की मी पहिल्यांदा केलेला मेकअप हा इतका चांगला लास्ट झाला ते. आणि नंतर आम्ही पोहोचलो गावच्या घरी. तर आमचं गावचं घर काहीतरी असं दिसतं आणि खूप सुंदर मेंटेन केलं आहे हे घर. इथं फक्त सध्या काका एकटेच राहतात, पण घराच्या आजूबाजूचा परिसर, घरात लावलेली झाडं खूप सुंदर होती. नंतर आम्हाला ही मांजर दिसली घरात, जी आम्हाला बिलकुल भाव देत नव्हती. आम्ही तिच्याकडे कॅमेरा केला आणि तिने एकदम ॲटिट्यूड देत मान पलटवून घेतली होती आमच्याकडे बघून. आणि घर बाहेरून काहीसं असं दिसतं आणि अशी सगळी झाडं तिथे सुंदर अशी लावली आणि एक छान झोपाळा पण होता तिथे. नंतर आम्ही गेलो होतो शेतात आणि तिथे आम्हाला हे सगळं दिसलं. ब्लॉगसाठी कंटेंट मग आम्ही सगळे निघालो शेतातलं खूप जुनं असं आंब्याचं झाड बघायसाठी. ही सगळी लोकं समोर चालत होती आणि मला चालता येत नव्हतं, कारण मी हिल्स घातल्या होत्या आणि मला माहिती नव्हतं की आपण शेतात जाणार आहे म्हणजे आपल्याला शूज कॅरी करायची गरज आहे. मी शूज कॅरी करायचं विसरले आणि मी एक स्टेप असं केअरफुली चालत होते, कारण मला पडायची भीती वाटत होती, कारण मी हिल्स घालून चालत होते. आणि नंतर आम्ही पोचलो या सुंदर अशा आंब्याच्या झाडाकडे. सनसेट होत होता आणि खूप मस्त वाटत होतं इथे येऊन. त्या झाडाला कैऱ्या पण लागल्या होत्या छोट्या छोट्या, बट त्या काही पूर्ण पिकलेल्या नव्हत्या, म्हणून आम्ही काही त्याला हात नाही लावला नंतर. मग येताना आम्हाला असा छोटासा नाला दिसला, बट आम्हाला काकांनी सांगितलं की जेव्हा पावसाळा येतो आणि खूप पाऊस होतो तेव्हा हा नाला ओव्हरफ्लो होऊन शेतात पण त्याचं पाणी जातं. आणि मग आम्ही परत निघालो. आणि ह्या वेळेस आम्हाला एक अशी गोष्ट कळली की माझ्या मावशीच्या मुलाला नागपूर पोलीसमध्ये जॉब लागली, त्याचं नाव लिस्टमध्ये आलं आहे आणि आम्ही त्याच्यासाठी पेढे घेऊन निघालो. बट त्याच्यानंतरचं काहीच आम्हाला शूट करता आलं नाही, कारण आम्ही सगळे सेलिब्रेशनमध्ये इतके बिझी झालो की आम्हाला आठवण पण राहिली नाही त्या गोष्टीची. सगळं सेलिब्रेशन संपवून आम्ही परत निघालो होतो यवतमाळला आमच्या घरी जायसाठी, कारण नेक्स्ट डे त्याचं ऑफिस होतं आणि माझी सुट्टी होती. म्हणून आम्ही ठरवलं की आपण परत जाऊया आणि रिसेप्शनला परत येऊया. आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा रात्री आम्ही बघितलं की नेक्स्ट डे रामनवमी होती, तर पूर्ण यवतमाळ सिटीमध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. आदल्या दिवशीपासून DJ वगैरे लावणं सुरू झाले होते, कारण ऑब्व्हियसली नेक्स्ट डे एवढं सगळं प्रिपरेशन करणं पॉसिबल नसतं. बट हे सगळं बघून खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान वाटत होतं. मग नेक्स्ट डे रेडी होऊन परत आम्ही निघालो रिसेप्शनसाठी, आणि रिसेप्शनसाठी मी हा लुक केला होता, जो तुम्हाला नेक्स्ट याच्यात दिसेलच. आणि रस्त्यात जाता जाता आम्हाला असं लक्षात आलं की गाडीत हवा कमी आहे, म्हणून आम्ही थांबून मग हवा भरून घेतली आणि मग पुढे निघालो.
हा माझा लुक होता आणि आम्ही मस्त जाऊन फोटोज काढले. मग आम्ही जेवणावर ताव मारायला गेलो ॲज युज्युअल. पहिले आम्ही मेन्यूमध्ये काय काय आहे ते बघायसाठी एक फेरफटका मारला आणि नंतर डिसाईड करून सगळं थोडं थोडं खाल्लं. बट जेवण खूप छान होतं. मग नंतर लाईव्ह काउंटरवरून मस्त आम्ही एक दहीभल्ला चाट बनवून घेतली आणि ती खाल्ली. परत जाताना मम्मी पण आमच्यासोबत येणार होती, म्हणून मग आम्ही वाट बघत होतो की ही लोकं ग्रुप फोटोसाठी जातील आणि नंतर मग आम्ही सगळे निघू. फायनली हे लोक ग्रुप फोटोसाठी गेले. सगळ्यांचं मस्त फोटोज काढून झाले आणि आम्ही थोड्याच वेळात मग घरी परत जायला निघालो. हे लग्न आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली. तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आवडीच्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.